चटपटीत चटाकेदार गोड आंबट पाणीपुरी हा सगळ्यांचाच वीक पॉईंट. अगदी स्ट्रीट स्टाईल चटाकेदार पाणीपुरी घरच्या घरी आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवता आली तर बघूयात आजची चटपटीत रेसिपी. कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये पाणीपुरी करण्यासाठी मी इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 3 बटाटे मध्यम आकाराचे, त्याची सालं काढून घेतलेली आहेत. हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये शिजण्यापुरतं पाणी आपण घालून घेणार आहोत. जास्ती पाणी घालायची गरज नाही. थोडं पाण्यामध्ये वाफेवर भाज्या चांगल्या शिजतात. आता हे आपण कुकरमध्ये लावून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये आधी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण वाटाणा आणि बटाटे शिजण्यासाठी ठेवणार आहोत. त्यावर एक झाकण ठेवूयात. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाणीपुरी करणार आहोत. इथे मी अर्धी वाटी एवढी चिंच घेतलेली आहे. चिंच घेतानाच आपण स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची आहे. आता अर्धी वाटी चिंच घेतली आहे, तर त्याच वाटीने 1.5 वाटी एवढा मी गूळ घेतलेला आहे. आपण हा गूळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि ही चिंच व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. सुरुवातीलाच मी बोलल्याप्रमाणे आपण सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आज पाणीपुरी बनवणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण वाटाणे आणि बटाटे कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहे. त्याच कुकरमध्ये वरती भांड्यामध्ये आपण चिंच आणि गूळ शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपण याच्या पूर्ण 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया. त्यासाठी एक मोठी वाटी भरून मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी एवढा मी पुदिना स्वच्छ धुवून इथे घेतलेला आहे. तर पुदिना, कोथिंबीर, त्याचबरोबर या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल. त्याचबरोबर साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा मी इथे घेतलेला आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेप्रमाणे पाणी वापरून आपण ह्याची छानसर अशी पेस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता, खूप छान बारीक वाटलं गेलेलं आहे. छान पेस्ट तयार झालेली आहे. कलर पण बघा किती छान आलेला आहे. आता ही पेस्ट आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. कलर खूप सुंदर आलेला आहे आणि पुदिना आणि कोथिंबीरीचा वास पण खूप सुंदर येतोय. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपण पूर्णपणे त्यात असलेली पेस्ट काढून घेऊया. आता गरजेप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. पाणी मात्र आपण पूर्णपणे थंड वापरायचं आहे, की ज्यामुळे चटणीचा कलर अजिबात बदलणार नाही. तुम्ही बघू शकता किती छान हिरवा कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. तर सुरुवातीला मी इथे चाट मसाला घालते आहे. साधारण अर्धा चमचाभर एवढा चाट मसाला टाकलेला आहे. त्यानंतर साधारण अर्धा चमचा एवढा मी जलजिरा पावडर या ठिकाणी टाकते आहे. जरूर ही ट्रिक वापरून बघा. खूप सुंदर मसाला, त्याची चवच फार सुंदर येते पाणीपुरीमध्ये. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ मी ॲड केलेलं आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ठिकाणी आपली हिरवी चटणी, चटपटीत अशी हिरवी चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता, कलर जितका सुंदर आहे तेवढीच अप्रतिम त्याची टेस्ट पण नक्कीच असणार आहे. आता आपण कुकरमध्ये लावलेली चिंच आणि गूळ बघून घेऊया. गूळ एकदम छान वितळलेला आहे आणि चिंच पण छान शिजलेली आहे. चिंच छान शिजल्यामुळे ती आपण हाताने किंवा चमच्यानेही व्यवस्थित मॅश करू शकतो. तर आपण आता सुरुवातीला चमच्याने, नंतर मी हाताने थोडीशी ती मॅश करून घेणार आहे. सुरुवातीला चिंच आणि गूळ आपण कुकरमध्ये लावल्यामुळे
आता ह्याचा पल्प काढल्यानंतर पुन्हा आपल्याला तो उकळून घ्यायची किंवा गरम करून घ्यायची गरज पडणार नाही आहे. मी हाताने स्मॅश करून घेतली आहे इथे चिंच. तुम्ही बघू शकता घट्टपणा पण तिला खूप छान आलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आणि अजूनही चिंच जी आपण ह्याच्यामध्ये कोळून घेतलेली चिंच आहे त्याच्यामध्ये बराच गर निघणार आहे, पल्प निघणार आहे. तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये अजून पाणी घालून ती व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित चिंच मॅश करून त्यातला पूर्ण पल्प आपण पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आता ही चिंच आपण बाजूला करून घेऊ आणि हा जो पल्प आहे हा या पाण्यामध्ये आपण आधी केलेल्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही खाली बघू शकता त्यामध्ये असलेला कचरा किंवा चिंचेचे धागे त्यात राहिलेले आहेत. आता ही प्रोसिजर केल्यामुळे आपल्याला हे पाणी गाळून घ्यायची गरज पडणार नाही. आता यातला लागेल तेवढा गरजेप्रमाणे काही पल्प आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आत्ता लागणाऱ्या चटणीसाठी. त्यानंतर पुन्हा थंड पाण्याचा आपण इथे उपयोग करणार आहे. थंड पाणी, अगदी चिल्ड वॉटर आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेऊया. तर सुरुवातीला साधारण अर्धा चमचा एवढा चाट मसाला, पाव चमचा साधं मीठ, चवीप्रमाणे लाल तिखट यात ॲड करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चिंचेची चटणी करताना ती जर व्यवस्थित शिजलेली असेल चिंच आणि गूळ एकत्र झाला असेल व्यवस्थित तर आपल्याला चिंच बाधत नाही. तर दोन्ही चटण्या रेडी आहेत. आता बघूया पुढे पाणीपुरीसाठी लागणारा रगडा. तर आपले बटाटे पण छान शिजलेले आहेत, वटाणे पण छान मऊ झालेले आहेत. आता हे आपण मॅश करून घेऊया. काही लोक रगडा सुक्या भाजीचाच ठेवतात, पण इथे मी अगदी पाणीपुरीच्या गाड्यावर मिळतो तसा रगडा तयार करून घेणार आहे. व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. याला मॅश करताना पाणी टाकण्याची गरज वाटली तर आपण पाणी टाकून रगडा मॅश करून घेतला तरीही चालेल. आता ह्यामध्ये आपण हळद ॲड करूयात. त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर अगदी पाव चमचा एवढा आपण सैंधव मीठ ह्याच्यामध्ये घालणार आहेत, कारण ऑलरेडी आपण चटण्यांमध्ये मीठ वापरलेलं आहे. आणि थोडंसं साधं मीठ, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आणि मेन ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, आपण जी हिरवी चटणी बनवलेली आहे पाणीपुरीसाठी ती हिरवी चटणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळे रगडा छान सरसरीत होईल, जो खायला आणि घ्यायलाही सोपा पडेल. ही स्टेप अजिबात मिस करायची नाही आहे. ह्याच्यामुळे खरं तर पाणीपुरीच्या रगड्याला छान टेस्ट येते. आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. गरजेप्रमाणे अजूनही आपण यामध्ये पाणी ॲड केलं तरी चालेल, मात्र या ठिकाणी आपण कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. तर पाणीपुरीसाठी लागणारा रगडाही आपला आता तयार आहे. सुरुवातीला केलेल्या हिरव्या चटणीमध्ये हिंग टाकायचं राहिलेलं होता, तर याच्यामध्ये साधारण पाव चमचा एवढा मी हिंग टाकून घेतला आहे. जरूर हिंग ॲड करा, खूप छान टेस्ट येते. आता रगड्यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. आणि अर्थातच यानंतर आपण त्यावर बारीक शेव घालून घ्यायची आहे. तर मस्तपैकी आपला पाणीपुरीसाठी लागणारा रगडा पण रेडी आहे. आता आपण दोन्ही चटण्यांमध्ये खारी बुंदी घालून घेऊया. बुंदी मात्र आपण अगदी वेळेवर घालून घ्यायची आहे, म्हणजे ती पाण्यामध्ये किंवा चटण्यांमध्ये मऊ पडणार नाही. चटकदार तिखट चटणी तयार आहे. आंबट गोड चटणीही आपली तयार आहे. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी लागणारा रगडाही तयार आहे. सर्व साहित्य तयार आहे. मग वाट कसली बघताय? चला तर मग घरी बनवलेल्या पण स्ट्रीट स्टाईल चव असणाऱ्या पाणीपुरीचा आस्वाद घेऊया. सुरुवातीला पुरीला छान क्रॅक करायचं आहे. त्यामध्ये
रगडा भरायचा आहे. त्यानंतर अर्थातच आंबट गोड आणि आपण बनवलेली हिरवी झणझणीत चटाकेदार चटणी याने पुरीमध्ये ही भरून घ्यायची आहे. बघा दिसते ना छान चटपटीत, अगदी स्ट्रीट स्टाईल पुरी. अजून एक पुरी मी तुम्हाला भरून दाखवते. क्रॅक करून त्याच्यामध्ये रगडा भरून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन्ही चटण्या याच्यामध्ये घेऊन पाणीपुरीचा भरपूर आस्वाद घ्यायचा आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.